या बघा ही कुड्याची पानं आहेत आणि या कुड्याच्या शेंगा. आपली प्लेट रेडी झाली बघा. इकडे आम्ही फरसाण कांदा खातोय. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं कोकणचा मुंबईकर या यूट्यूब चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. सध्या आम्ही गणेशोत्सवासाठी गावाला आलो आहोत. गावाला आहे, खूप मजा येते, प्रसन्नतेचं वातावरण आहे आणि त्याच मजेमध्ये आणखी मजा करण्यासाठी आम्ही चाललो आहे नदीवर. माझ्याबरोबर आहे काऊ, आरू, स्नेहा आणि आम्ही चाललो आहे नदीवर. आता त्यांना नदी बघायची आहे तर आपण पण जाऊन बघूया नदी. आम्ही नदीवर चालले हो, नदी बघायची आहे पोरीना. हा, नदीवर खाण्यासाठी आम्ही आमच्या बरोबर थोडाफार फरसाण घेतलाय, कांदा घेतलाय, कांदा घेतलाय त्याच्यामध्ये मिक्स करण्यासाठी. आणखी थोडी मजा वाढेल नदीवर. बाहेर, घराच्या बाहेर जंगलामध्ये खाण्यात एक वेगळीच मजा असते, त्याची एक वेगळीच चव असते. खूप मजा येणार आहे. आता आम्ही गावाच्या बाहेर येऊन पोचलोय आणि सकाळपासून पाऊस थांबलाय, ऊन पडत होता आणि आता वातावरण बघा कसं झालंय. भात तयार व्हायला लागलेत आणि दिवाळीमध्ये कापायला तयार होतील. काठी घ्या हातामध्ये, काठी. गुरं आली, गुरं. ठीक आहे, तिकडनं जातील, तिकडनं नाही येणार ते. चल पुढे, चल चल पुढे. काठी आहे ठीक आहे बाबा. थांबाई, थांब थांब थांब. आमच्या गावचा प्रदीप दादा आलाय गुरं चरवून संध्याकाळची. कोंडावं किती आहेत मग? कोंडावं किती आहेत? कोंडावर 8 आहेत. गाई? नाही, बैल? 4 आहेत, 3 आहेत तिथं. बैल पण आहेत? अरे आम्ही आलेलो ना, नुसता गलगलीत एकदम इकडे. तेव्हा सुका होता. नाही गलगलीत पहिला आलेला तेव्हा, काकी जवळ आलेलो तेव्हा. आता का सुका तरी एवढा, सुका तरी परत एवढा गलगलीत नुसतं सेम सगळीकडे. नदीजवळ येऊन पोचलोय गावाच्या बाहेरच आणि हा नदीच्या वरचा परिसर आहे. पाऊस पडून गेलाय सकाळी थोडाफार आणि आता ऊन पडलाय आणि हे डोंगर वगैरे बघा किती एकदम छान दिसत आहेत. वातावरण एकदम मस्त आहे गावचं. इकडे खाली आमची जुनी विहीर आहे, तिकडून आम्ही पाणी भरायचो पहिल्यांदा, नळ वगैरे गावाला येण्याच्या आधी. पोरी बघा माझ्या पुढे गेल्या, घाई लागली त्यांना नदीवर जायची. ए पायाखाली बघून चला. ही बारकी पानं आहेत रे. ही नाही, ही किंजलीची आहे. हे घेऊया, खाली नाही भेटले तर ह्याच्यावर खायला होईल. पकड, ह्या सगळं. फरसाण आणलाय मंडळी आम्ही खायला आणि त्याच्यासाठी कुड्याची पानं घेतोय. घरातून काय आणलं नाही तर कुड्याच्या पानावर घेऊन खाऊया आपण. चावणारी मधमाशी. बघा ही कुड्याची पानं आहेत आणि या कुड्याच्या शेंगा आता जून झाल्यात. याची भाजी होणार नाही, पण थोड्या कोवळ्या असल्या तर याची भाजी मस्त लागते. तिळकुटामध्ये भाजी करायची याची, एक नंबर. अरे मी पडलो, सरकलो. ये ये खाली बघ. नदीवर येऊन पोहोचलोय मित्रांनो. जर तुम्ही माझे मागचे व्हिडिओ बघितले असाल तर इकडे आम्ही 1-2 व्हिडिओ पहिल्यांदा बनवलेले मुंबईच्या मित्रांबरोबर. तर आता आपल्याला तिकडे जायचं आहे समोर वरती.
बरं वाटतं का रे? इकडे वरती आमचं गाव आहे आणि ही नदी. गाव आणि नदीचं अंतर खूप कमी आहे, पण इकडून असं चढ चढायला लागतो वरती जाण्यासाठी, म्हणून खूप दमायला होतं. लांब वाटते थोडीफार. आणि आता पोरी चालल्यात पाण्यामध्ये थोडी मजा करायला. आम्ही नदीवर पोचलो आणि एक पावसाची सर मस्तपैकी येऊन गेली. 4 जण आलो आणि छत्री एकच आहे आमच्याकडे. मी थांबलो या झाडाखाली आणि पोरी तिकडे नदीमध्ये फिरतायत. हे बघा, थोड्या वेळापूर्वी पाऊस पडून गेला एकसर आणि लगेच ऊन पण पडला. 3 वेळा असं झालंय आम्ही नदीवर आल्यापासून. पाऊस आला, ऊन पडला, पाऊस आला, ऊन पडला. आता पुन्हा ऊन आलंय. छत्री एकच आहे म्हणून मी तिकडे जात नाहीये. थोडा वेळ ऊन झाला तर तिकडे जाईन त्यांच्या बरोबर. चला 5-7 मिनिटं झाले, पाऊस काय पुन्हा आला नाही तर मी पण जातो, थोडा नदीमध्ये फिरतो आणि आपण आणलेलं सामान घेऊन जाऊया. फरसाण आहे, पाण्याची बॉटल आहे आणि कुड्याची पानं आणलेत फरसाण खायला. ही थोडीफार धुवून घेऊया, धूळ बसले त्याच्यावर. इकडे आमचा हा जुना बंधारा आहे आणि ते सगळी माती साचून आता पाणी खूप कमी झालंय. ढोपरा एवढं पाणी आहे. तर आपण थोडाफार वरती पण तिकडे जाऊन बघूया. इथे एक खेकडा मरून पडलाय. काढ बाहेर, काढ त्याला. अरे मेलाय तो, काढ बाहेर, काढ गाव त्याला. हवा हवा इथे आहे. नाही जाणार तो, मेलेली बॉडी आहे. उचल ना लगेच. अरे चावे मेलीला चावेल कसा? ओहो दीदी मास्टर किती क्यूट आहे. थांब थांब. मरून पडलाय नदीमध्ये. अरे जिवंत हे मासे बघ केवढे छोटे छोटे आहेत. पकडायला येते काय हा, पकडायला काय येणार. आम्ही बाबा मासा झाला अशी चंदे वाढवू नका रे यार. खेकडे असेल का छोटी छोटी? काय चिंगरी. आता आपण बघितला ना, हा तेवढा छोटा असणार खेकडा आहे तो. असं हा, इकडे या साईडने या, वरच्या साईडने या. पाण्यात राहणारा साप पण असेल खाली. पाण्यात राहणार साप. सावतो तो. चावणार नाही. गाव खराब होते सिरियस इकडे बोलू नको. चला आली एकदाची. ते हे नाही त्याला हे सांग लवकर पकड. तो काही जाणार नाही. अरे आहे का नाही. खुबा आहे, खुबा. त्याच्यात काय नसतं ना. काय नाही. खुबा आपण खातो ना, भाजी खातो. अरे हा माहितीये मला. स्नेल्स. हो पकडा आणि खा. तो तिकडे एक बसला. तिकडे मोठा आलाय. थांब दाखव एक काढून. काढला. बघू दे. खाली आहे असं मला वाटतंय. काका भरलेला आहे का? खाली नाही, जिवंत आहे तो. मम्मी पिकू चावत नाही तो. बघू दे. आपण जिवंत आहे. कधी तू वरती ठेव सर. होतं मुली तरी वरती ठेवला तर तो जाईल नदीत उद्या. चालत चालत. तो जिवंत असतो. जिवंतच आहे ना. पाण्यात नको. पाण्यातच टाका ना त्याला. मग त्याला वाटेल त्याचं घर आहे. हा हे बरोबर. माझी पाय चप्पल काका मोठाला पकडला. बघा. हा. मासे.
कुठे बी ठेवलाय? अरे त्या पाण्यात असेच ना फिरत ना अशी गोल करून अरे काका, चला खायला घेऊ. कुणाला अरे ते आणा ना, भूक लागली. माशांना खायला घेऊ म्हणजे अरे नाही, आपण आणले ते. ती बोलली चला खायला घेऊ माशांना. आम्ही आणू माशांना वगैरे. दादा चला एवढे आले सध्या. अरे इकडनं चला. चला, चला. चांगली तू अंडी तरी हे आरू पकड मला. चांगली धू व्यवस्थित. हे काय करताय? आपण पानं आणली ना, हो. त्याची पत्रावली बनवायची. हे काठी लावून शिवून हा. काठी त्या पानामध्ये घुसवायची, ती पत्रावली करायची. पानं आहेत ना, हो. ती जॉईन करायची. शिवायची त्यांना. करा. चला आपली प्लेट रेडी झाली बघा. मंडळी, कुड्याच्या पानाची मस्त पत्रावली प्लेट बनवली आम्ही. त्याच्यामध्ये फरसाण टाकूया या मोठ्या प्लेटमध्ये. इकडे थोडा कांदा कापून घेऊ, त्याच्यात मिक्स करूया आणि मस्त पाण्याच्या बाजूला बसून खाऊया. बस ना. बस ना. बस. तर मित्रांनो, आपल्याकडे फरसाण रेडी आहे. कांदा कापून झालाय. आता मस्त मिक्स करूया आणि खाऊया. असं आपण रानात खातो ना, तेव्हा असं थोडं काढून ठेवायचं. जे पण खातो ते जेवण किंवा काय खातो ना, असं थोडं साईडला काढून ठेवायचं रानामध्ये. आपण इकडे ठेवू. हा, ठेव इकडे. बोला. का ते माहित नाही, पण पहिला आम्ही मम्मी बरोबर जायचो ना, आईच बरोबर रानामध्ये भाकरी बिकरी खायचो ना, ते असे काढून ठेवायचे. जे रानातले कोण असतात ना, बाबा आले. त्यांच्यासाठी काढून ठेवायचे साईडला. आता थोडा फरसाण घ्यायचा आणि थोडा कांदा मिक्स करायचा. आता मस्त लागतं. इकडं असं आहे ना, उघड्यावर खायची, नदीवर रानामध्ये खायची एक मजा वेगळी असते. कसं वाटलं रानामध्ये ते नदीवर खाऊन? मजा येते ना बाहेर खायला.
तर झोपडी बांधायची. कातकडवाडीच्या इकडेच जातात. हा कातकडवाडीच्या इकडेच जातात. मोठ्या नदीवर जातात. त्या साईडला. मग त्यांचं मस्त आहे ना नरसिंह नदी वगैरे. आणि पाणी वाढलं मग नदीचं कुठं आमचे मित्र बंधू भावेश गर्दा लावायला आलेत नदीवर हिरवे पकडायला. बाकीच्या कुठे आहेत? एकच आणलास तो? त्यांचेच आहेत बरोबर. ते झाडावर आहेत ते तुझे आहेत ना? घे. मॅगी संपवलं घरी. मित्रांनो आम्हाला नदीवर पाऊण एक तास झाला. थोडा नदीमध्ये फिरलो, फरसाण कांदा खाल्ला. आणि फरसाण कांदा खायची मजा जी रानामध्ये आहे, नदीवर आहे, ती घरी नसते. रानामध्ये नदीवर एक वेगळीच चव असते कुठलंही जेवण जेव्हा तुम्ही. तर आता आपला हा व्हिडिओ आम्ही इकडे संपवतो. आणि पाऊस पडायला लागला आहे, खूप काळोख झाला आहे आणि आता आम्ही चाललो घरी. तर भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.